हाय, हॅलो, नमस्कार. स्वागत आहे तुमचे माझ्या यूट्यूब चॅनलवर, ज्याचं नाव आहे अर्चना डेली ब्लॉग. तर बघा, आज आर्यांच्या स्कूलमध्ये ना छोट्या वारकऱ्यांची पालखी निघणार होती. म्हणजे सेलिब्रेशन होतं, म्हणून मला पटपट आवरायचं होतं. तर बघा, मी छान अशी देवपूजा करून घेतली. आणि त्यानंतर मला बनवायची होती टोमॅटोची भाजी. त्यानंतर म्हणलं रेसिपी शेअर करावी, म्हणून मग ते शूट करून घेतलं. खरं तर मला आवडायला अशा पद्धतीने जर टोमॅटोची भाजी जर केली तर अगदी एक भाकरी खाणारा सुद्धा व्यक्ती दोन भाकरी आरामशीर खाऊन जाईल. अशा प्रकारे माझी टोमॅटोची भाजी मी बनवते. म्हणून म्हणलं चला आपण रेसिपी शेअर करावी. तर बघा, टोमॅटोची भाजी करण्यासाठी मी पहिला टोमॅटो धुवून चिरून घेतले. त्यानंतर बघा, कांदा कट करून घेतला आहे आणि तो अगदी तेल टाकून जिरं वगैरे टाकलं आणि कांदा अगदी छान पद्धतीने लालसर होईपर्यंत भाजून घेतला आहे. मग कांदा भाजीपर्यंत मी कोथिंबीर निवडून घेतली. बघा, अगदी पटपट भाजी तयार होऊन जाते. अगदी 5 मिनटात भाजी तयार होते आणि खायला पण खूप टेस्टी लागते आणि जास्त वेळ जात नाही, म्हणून मग पटपट टोमॅटोची भाजी बनवून घेतली. तर बघा, कांदा लालसर होईपर्यंत मग अगदी भाजून घेतला. त्यानंतर त्यात हळद ॲड करून घेतली आणि टोमॅटो टाकला. अगदी 1-2 ते 3 मिनटात छान परतून घेतला आणि त्यानंतर त्यात लाल तिखट टाकलं आणि ते 2 मिनटासाठी असं उकळण्यासाठी ते ठेवून घेतलं होतं. नंतर त्यावर नाही का एखादं छोटं ताट झाकून ठेवायचं, म्हणजे अगदी छान पद्धतीने भाजी शिजून जाते. त्याप्रकारे मी झाकून ठेवलं होतं. बघा, अगदी 2 ते 3 मिनटात भाजी अगदी छान तयार होऊन जाते. त्यानंतर मग माझ्या लक्षात आलं होतं की रात्री शेंगदाण्याचं कूट संपलं होतं, म्हणून मग शेंगदाण्याचं बघा, मी ऐन वेळेस ना अशी एकदमच शेंगदाणे निवडून भाजून ठेवते. त्यामुळं पंचायत पडत नाही की बाबा आता शेंगदाण्याचं कूट संपले. लगेच मग इन्स्टंट भाजून ठेवल्यामुळे लगेच पटकन कूट बनवता येतो. त्याप्रकारे मी शेंगदाण्याचं कूट लगेच बनवून घेतलं आणि नंतर मग तोपर्यंत भाजी माझी शिजून झाली होती. अगदी 2 मिनटात शिजून होते. मग त्यानंतर त्याचं शेंगदाण्याचं कूट आणि कूट आणि कोथिंबीर ॲड करून घेतली बघा, आणि एकदम छान असं हलवून घ्यायचं. म्हणजे ते टोमॅटो पूर्ण बारीक करून घ्यायचं, म्हणजे दिसायला पण छान दिसतं आणि खाणाऱ्याला पण खूप मस्त वाटतं. एकदम सगळे मसाले वगैरे ना त्यात ॲड होऊन जातात आणि त्याची टेस्ट खूप छान येते. अशा प्रकारे जर भाजी बनवली ना, नक्की छान अगदी पोट भरून खातील अशा प्रकारे भाजी तयार होते. तर बघा, त्यानंतर मला ना आर्यांचं आवरायचं होतं, म्हणून मग मी गव्हाचं पीठ अगदी घट्टसर मळून घेतलं होतं आणि ते भिजायला ठेवलं होतं. त्यानंतर मला आर्यांचं आवरायचं होतं, म्हणून मग त्याला आंघोळ वगैरे घालून घेतली आणि मग त्याचं आवरायला घेतलं होतं. खरं तर मुलांना जास्त उत्साह असतो की काहीतरी वेगळं होणार असतं, म्हणून मग त्याला साधा वारकरी बनवायचा होता, म्हणून मग त्याला व्हाईट कलरची धोती आणि पॅन्ट घालून घेतली आणि त्यानंतर त्याचा मेकअप करून घेतला होता. मेकअप करताना बघा, अगदी जास्त पण नाही, पण अगदी थोडीशी पावडर लावून घेतली. त्याची रेग्युलरची पावडर वगैरे लावून घेतली होती. हेअर ऑइल लावून घेतला आणि त्यानंतर मग त्याला असं गंध लावायचा होता, परंतु माझ्या लक्षात नेमकं येणं झालं होतं की केशरी आणि ब्लॅक कलर असतो. केशरी टिका आणि ब्लॅक म्हणजे काळा नेमका कुठं लावायचे ते समजत नव्हतं, म्हणून मी आर्यांच्या पप्पांना विचारायला गेली होती. तर त्यांनी लगेच सर्च करून मला सांगितलं की केशरी खालच्या साईडला आणि नंतर ब्लॅक कलरचा वरती. खरं तर मोबाईलची सिस्टीम भारी झाली आहे, सगळं ज्ञान आपोआप मिळून जातं. मग बरं, अशा प्रकारे त्याला तयार करून घेतला होता. खरं तर मन हे लावणारी गोष्ट माझ्या बाबतीत आज घडली होती, कारण
माझं घरातलं काम आवरायचं होतं, त्यात दीदीची किरकिर चालू होती, म्हणून मी आर्यनला खरं तर सोडायला गेली नव्हती. आर्यनचे पप्पा त्याला सोडून आले होते, परंतु तो रिटर्न आल्यानंतर ना खूप अगदी असं त्याने आल्या घट्ट मिठी मारली आणि खूप हुंदके देऊन रडत होता की सगळ्यांची मम्मी आली होती, तू आली नव्हतीस म्हणून. बघा कधी कधी तर असं होतं ना की दोन मुलांचं बघता बघता कुठं तर दुर्लक्ष होऊन जातं. त्याप्रकारे असं मनाला अगदी सुन्न करून गेलं. खूप असं मनातून खूप रडू आलं, पण त्याच्यात एकत्र रडू शकले नव्हते. पण त्याची झाल्यानंतर एकदम अशी खूप रडले. कारण कुठंतरी मनाला टोचणी पडते की बाबा आपण पालकत्व स्वीकारताना कुठंतरी चुकतोय का. त्याच्या मनाला ते खूप झालं आणि लहान असल्यामुळे त्याच्या मनाला ते पटकन लागून जाते. त्याला इतकं रडू आलं ना, तो खूप रडत होता. मग कुठेतरी आपणच चुकतोय. बघा तुमच्या बाबतीत पण असं काहीतरी घडत असेल तर मला वाटतं घरातली थोडी कामं कमी करून आपल्या मुलांकडं लक्ष देणंच कुठंतरी इम्पॉर्टंट होते. तर चला बाय बाय. व्हिडिओ आवडल्यास नक्की लाईक करा.